नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण तांदूळ घेतले. तांदूळ जे घेतले ते आपण रेशनचेच घेतलेले आहेत. 2 वाट्या इतके प्रमाणात आपण तांदूळ घेतलेले आहेत. छोट्या वाटीने 1 वाटी अगोदर आपण मुगाची डाळ टाकलेली आहे. 1 वाटी उडद डाळ टाकलेली आहे आणि 2 चमचे इतके तूर डाळ आणि 2 चमचे इतके मसूर डाळ टाकलेली आहे. 2 चमचे आपण ह्या ठिकाणी चणा डाळ घेतलेली आहे. सर्व डाळी आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे. डाळी ज्या आहेत त्या आपण स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. तरी सुद्धा आपल्याला स्वच्छ 2 वेळेस आपल्याला पाणी टाकून धुवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी पाणी टाकून आपण धुवून घेतलेले पाणी सुद्धा काढून टाकलेलं आहे आणि दुसरं पाणी टाकून आपल्याला हे 8 तासाकरता हे असंच भिजत ठेवायचे. आता 8 तासाकरता भिजत ठेवल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीनं आपले तांदूळ आणि डाळी अशा मिक्स झालेल्या अगदी छान मस्त फुगलेल्या आहेत. आता तर आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला हे थोडं पाणी टाकून मिक्सरला याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि अगदी दरदरीत आपण हे वाटण तयार केलं आहे. अगदी बारीक नाही झालं तरी सुद्धा चालते. थोडं आपण रवा ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपण आता जे सर्व पीठ आहे अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे. आता सर्व पीठ आपलं काढून झालेलं आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आपण पूर्ण पीठ जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि एकसारखं आपलं पूर्ण पीठ निघालेलं आहे. आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवून 8 तासाकरता आणखीन आपल्याला भिजत ठेवायचे. आता आपण रात्रभरासाठी भिजत ठेवलं होतं. सकाळी पाहताच पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान पीठ आपलं फॉर्मेट झालं आहे. अगदी छान फुगलेलं आहे. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल अगदी छान जाळीदार हलकं असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी पीठ तर छान तयार झालं. पुढे आपल्याला पाहायचं काय करायचं आहे ते. आता ह्या ठिकाणी जे पीठ आहे त्यामधलं आपलं अर्धं पीठ जे आहे ते आपण साईडला बाहेर काढून घेणार आहोत. नेहमी आपण तांदूळ आणि उडद डाळीची तर इडली आप्पे बनवतोच, पण आज आपण ह्या ठिकाणी मिक्स डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत. आता अशा पद्धतीने इतकं पीठ जे आपण साईडला घेतलं त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून घेतल्यानंतर थोडंसं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि साईडला ठेवायचे. आता ह्या ठिकाणी आपण एक कांदा घेतलेला आहे. तो कांदा सुद्धा आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण कांदा कट करून घेतल्यात. ह्या ठिकाणी आपण 2 मोठ्या मिरच्या घेतल्यात. त्या सुद्धा आपल्याला लहान आकारामध्ये कट करून घ्यायचे. मिरची कट करून झाले की ह्या ठिकाणी आपण ताजी अशी कोथिंबीर घेणार आहोत. ती सुद्धा आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचे. झालं की आपण गॅसवरती पॅन ठेवलाय. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचे. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा इतकी आपण ह्या ठिकाणी मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी छान तडतडली की ह्या ठिकाणी 1 चमचा इतके जिरे टाकायचे आणि जो आपण कांदा आणि मिरची कट करून घेतली ती आपण सुरुवातीला मिरची टाकलेली आहे. मिरची तळली की थोडंसं आपण कांदा टाकून घेतलेला आहे. थोडंसं आपला कांदा सुकवून घ्यायचा. थोडा सुकल्यासारखा झाला की आपल्याला ह्या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे. या ठिकाणी थोडा कांदा सुकला की आपण ह्या ठिकाणी कोथिंबीर टाकून घेतलेली आणि गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद केल्यानंतर जे पीठ आपण साईडला ठेवले त्या पिठामध्ये हा तडका आपण टाकून दिलेला आहे. आता इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी मुलांना पौष्टिक आणि शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे पदार्थ ट्राय करू शकता. नेहमी तर आपण तेच पदार्थ करतो, पण ह्या ठिकाणी आपण कमीत कमी डाळी वापरून आपण ह्या ठिकाणी पौष्टिक असे आप्पे बनवलेले आहेत. आता एक अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी आपण ह्या ठिकाणी तेल टाकून घेतले. आप्पे पात्र चांगलं गरम झाले की त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाले की जे आपण छान तयार केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला एक पळी इतकं आपण ह्यात टाकून घेणार आहोत. आता मिश्रण टाकून झालं की 2 ते 3 मिनिटाकरता आपल्या वरतून झाकण ठेवायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. 2-3 मिनिटानंतर आपण पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त असे फुगलेले आहेत. एका साईडने आपल्याला हे उलटून टाकायचं आहे, कारण सुरुवातीची बॅच असल्यामुळे थोडंसं चिकटू शकते. आता ह्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने सर्व उलटं टाकून दोन्ही साईडने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे.
पाहू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि पाहताच तुम्हाला सुद्धा खाण्याची इच्छा होत असेल. इतके छान हे आप्पे बनवून तयार झालेत. तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी आप्पे तर बनवून झालेले आहेत. ह्या ठिकाणी मी चटणी अगोदरच बनवून ठेवली आहे. तुम्हाला ही चटणी कशी बनवायची पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता जे आप्पे बनवून घेतलेले ते सुद्धा आपल्याला लावून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी चटणी आणि आप्पे तयार झालेत खाण्यासाठी. मी तर आता टेस्ट करून पाहणार आहे. तुम्ही सुद्धा एकदा बनवून नक्की टेस्ट करून पहा. अगदी छान मऊसूत मधून लुसलुशीत जाळीदार आप्पे बनवून तयार झालेले आहेत. खमंग अगदी चटपटीत आपले हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा. तुम्हाला हे आप्पे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.